की 15 कोटी दिले, त्यानंतर आणखी 10 कोटी दिले, 50 कोटी, 100 कोटींचा विकास निधी, असं वगैरे तुम्ही सांगितलं आहे ना. म्हणजे साधारण फिगर ज्या येत आहेत महत्वाच्या लोकांकडे आणि त्या त्यांच्याकडूनच येत आहेत, शिंदे गटाकडूनच. नाही, पण राऊत साहेब, जर असं असेल, ज्या तुम्ही कोट्यवधीच्या आकड्यांच्या फिगर्स सांगता आहात, तर मग हे खासदार कसे राहतील? कारण यांच्यावर तुम्ही थेट आरोप करतात की यांनी हे सगळं फुटण्यासाठी, वेगळा गट स्थापन करण्यासाठी पैसे घेतलेत. मग हे खासदार तुमच्याबरोबर राहतील कसे? कारण तुमचा त्यांच्यावर संशय आहे आणि ते असं म्हणत आहेत की आम्ही अजून काही पक्षविरोधी कारवाई केलेली नाही, पक्षाच्या विरोधात बोललेलो नाही, तरी असे आमच्यावर आरोप सुरू झालेत. तुम्ही कधी ऐकलेत का की मी किंवा आदित्य ठाकरे असतील किंवा लोकसभेतले गटनेते आमचे अरविंद सावंत असतील, अनिल देसाई असतील, स्वतः उद्धव साहेब असतील, कोणत्या खासदाराचं नाव घेतलंय का? नाही, नाव नाही घेतलं कोणाचंच आम्ही. नाही, पण राऊत साहेब, एक तर आहे की महाराष्ट्रात सध्या शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात काय चाललंय हे अख्खा महाराष्ट्र आणि अख्खा देश बघतोय साहेब. पक्षाचा व्हीप असताना तुम्ही बैठकीला आला नाहीत, आपण दिल्लीमध्ये आहात आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर तुम्ही मिटिंगा घेताय. या गोष्टी जेव्हा समोर येतात तेव्हा आम्ही असं म्हणतो की काहीतरी पक्षविरोधी कारवाया सुरू आहेत आणि जेव्हा पक्षविरोधी कारवाया सुरू असतात तेव्हा त्याच्यावरती ऍक्शन घेणं गरजेचं आहे. आजच मी हिंगोलीच्या खासदारांचं आमच्या एक व्हिडिओ आष्टीकर पाटील, त्याने मी पाहिलं की त्यांचं तेच म्हणणं आहे की आम्हाला निधी पाहिजे, आम्हाला निधी मिळत नाही. निधी म्हणजे कोणत्या प्रकारचा निधी हो साहेब? निधी म्हणजे आज तुम्ही जो रोखठोक मध्ये उल्लेख केलात साहेब, असं जो तुम्ही म्हणताय तो हेच ते खासदार आहेत का? निधी म्हणजे कोणत्या प्रकारचा हो साहेब? आपण विरोधी पक्षात आम्ही असताना आमच्याकडे उमेदवारी घेतलेली आहे. सत्तेवरती केंद्रात येऊ की नाही, मोदींचं राज्य असताना याचं कोणताही खात्री नसताना तुम्ही आमच्याकडून लढलात. आम्ही आमच्या पक्षानं तुम्हाला निवडून आणलं, तेव्हा तुम्हाला आता आम्हाला सरकार निधी देणार नाही, मी इथे का लढू, मला तर भाजपमधूनच तिकीट घेतलं पाहिजे. तुमच्या समोर सरकारी पक्षाचा उमेदवाराला पाडून उद्धव ठाकरेंना मतदान झालंय. विसरलात का तुम्ही निधीवाल्यांनो? तुम्हाला आता निधीची आठवण, पण तुमच्या समोरचे जे उमेदवार आहेत हे सत्ताधारी पक्षाचे उमेदवार होते. त्यांचा पराभव करून लोकांनी तुम्हाला मतदान दिलं, उद्धव ठाकरेंना मतदान केलं. याचा विसर कसा पडतो तुम्हाला? हा काय निधी चाललाय? निधी म्हणजे घरी न्यायला निधी पाहिजे, घरी कुटुंबासाठी निधी पाहिजे. तो वेगळा निधी देणारच आहेत, काही 100 कोटी 85 कोटी आहे तो. आणि पुन्हा हे अनेक रस्त्यांची कामं असतात, 200 कोटीचा निधी त्यासाठी, विकास निधी, त्यातले थेट 25 कोटी मिळतात ह्या लोकांना. 25 कोटी 25%. अशा तऱ्हेने स्वतःचा विकास म्हणजेच लोकांचा विकास, ही एक नवीन भूमिका जी निर्माण झालेली आहे मोदी, शहा, देवेंद्र फडणवीस आणि मिंधे यांच्या काळामध्ये, ती समाजासाठी अत्यंत घातक आहे. सगळं काही पैशात तोलणार असाल, सगळं काही पैशात, निवडणुका लढूच नका.